मजा नाही ये 100 वाले 100 वाले होणार हो. तो इथं बॉक्सवाली किती युट्यूबरच्या लायकीचं ना वर्गणी करून याला युट्यूबर बनलं. सारे भाई सारे आणि याला माफ कर माफ याला कर. सांभाळून घ्या भाई तुम्ही. ₹20 आज हम पवन के सामने घूमने को जाने वाले भाई. और तुम सही में हमारे ब्लॉग का है ना आखिर तक देखो. इतनी मजा आएंगी भाई. हम सब मिल के पवन की मजा लेने वाले भाई. जय हिंद जय महाराष्ट्र भाई. फायनली मला इतकं हास्य येतंय भाई, तुम्हाला काय सांगू. आता किती 1 वाजला रात्रीचा. मी सगळ्यांच्या मित्रांच्या घरी जाऊन एक जणाला म्हणजे असं बोलवतो की चला 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 सगळ्यांना गोळा करणं चालू आहे. आता एक जण आता मित्राच्या घराच्या बाहेर आलोय. अरे बाई मला इतकं हसू येतंय तुम्हाला काय सांगू. रात्रीचा 1 वाजलाय, सगळेजण आवरताय. 1:30 पर्यंत आम्ही निघू. सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांना गोळा करणं चालू आहे. अरे काय झालं मी तुम्हाला सांगू का, माझे घरचे परमिशन म्हणण्यापेक्षा मला लगेच हा म्हणले बरं का जायला. पण मी रात्रीच्या 12:40 त्यांना विचारलं की पप्पा मला जायचंय, सगळी झोपेल. मी सगळ्यांना आवाज देऊ राहिलो की पप्पा उठा पप्पा उठा. शेवटी मी कॉल केला की पप्पा जायचं, पप्पा नाही जायचं म्हणे. मला जाऊन द्या मित्र सोबत. तर फायनली म्हणे ठीक आहे जाय म्हणे. मग मस्त आवरलं. फोनला चार्जिंग नव्हती, फोनला चार्जिंग केली. मित्राच्या घराच्या बाहेर आले. आता सगळे जरा गोळा होते. तुम्हाला दाखवतो हळूहळू की आजची ही ट्रिप फायनली बॉईज ट्रिप आयुष्यात कधीच लवकर पूर्ण होत नसती. मी जस्ट आत्तामध्ये एक रील टाकली की वाघांची प्लॅनिंग करणं चालू आहे, पण ट्रिपच कॅन्सल झाली. अशी रील मी टाकली माहिती का, अशी रील मी टाकली त्याच्यामध्ये. आणि लगेच मला मित्राचा कॉल आला, पवन ट्रिप फिक्स झाली. म्हणलं काय खरं सांग, मजा करतोय का. म्हणलं नाही खरंच. म्हणलं थांब. म्हणलं तुम्ही येडबिड झाले का. म्हणलं सगळे झोपले, मी कसं विचारणार म्हणलं घरी. पण झालं वय कसं तरी. फायनली आता मित्र आवरतंय. सो तो आल्यावरती स्कूटीवरती बसून मित्रांकडे जाऊ, अजून त्यांना गोळा करू. गाडीवाला येतोय गाडी घेऊन, भेंडाळ्या फाट्यावरती होता. सो आता मस्त एन्जॉय करू. आई हरिश्चंद्रगडला जाऊ, मस्त एन्जॉय करू. मित्रांनो आणि मैत्रिणींनो फायनली गाडी आणली आहे. मस्त गाडी आणली. पोरं पण येत आहे बा मला बघा. 3-4 बॅगी जमा झाल्या मस्त. पोरं येत आहे. आताच एकाच्या घरी जाऊन आलो की त्याला जाऊन द्या म्हणून. मस्त गाडी झाली. आता पोरं अजून 1-2 जण पोरं येत आहे. 2 वाजत आले. मस्त मजा येणार होई रात्रीची. मस्त मजा येणार आहे. फर्स्ट टाइम बॉईज ट्रिप प्लॅन झाली आहे. मस्त बॉईज ट्रिपला मस्त गाडीमध्ये बसून मस्त एन्जॉय करून मस्त हरिश्चंद्रगडला जाऊ. तिथलं कोकण कडा भाई. अरे मला माहिती का, मला विचार करायला टाईमच नाही भेटला. यांना इतकं अचानक ठरवलं की हरिश्चंद्रगडला जाऊ. म्हणलं तुम्ही काय पागल बिगल झाले का. म्हणजे फिक्स नव्हतं भाई, काहीच फिक्स नव्हतं बरं का. यांचं अचानक ठरलेलं आहे. मस्त हरिश्चंद्रगडला जाऊ, कोकण कडा जाऊ. तिथं जी महादेवाची मूर्ती आहे, जी कलियुगाचा एक पिलर बाकी. आणि मला इतका आनंद होतोय तुम्हाला काय सांगू यार. माझा आनंद गगनात मावत नाही सध्या, इतका आनंद होतोय. बट यस आता मस्त मजा करत जाऊ. मस्त पाण्याची बॉटल वगैरे घेतलेली आहे. थोडं खाय प्यायला पण घेतलंय, चिप्स वगैरे. सो मस्त मजा करू. रात्रीच्या ड्रायव्हरला मी आधी सांगितलं काका दादा मी मस्त ब्लॉग बनवणार आहे, तुम्हाला पण मजा येईल मला पण मजा येईल. आपण मस्त जाऊ म्हणलं गप्पा मारते. ठीक आहे मग मला काहीच प्रॉब्लेम नाही. सो आता मस्त जाऊया. पोरं येत आहे. आता डायरेक्ट गाडीत बसल्यावर भेटतो तुम्हाला. राहुल भाऊ आरगडे आले मस्त आवरून. मस्त अचानक मध्ये भयानक ट्रिप झाली मस्त. अरे मला एक सांग, रात्रीचा चष्मा लावून कोण जात बरं का. हा चष्मा शूज घेतले का नवीन. वा बेटा वा. सगळ्यात सुंदर तू दिसायला राहुल्या. खरंच ना. हा नाही खरंच सुंदर दिसतोय राहुल्या. अरे तो तरी दाढी बिडी केली. मला दाढी बिडी करायला टाइम नाही. अरे त्यानं फॉर्मल कपडे घातले, फॉर्मल जीन्स पॅन्ट घातली, नवीन शर्ट घातला माहिती का. आमचा मित्र आहे हरिश्चंद्रगडला जायचंय, भाऊनी जीन्स पॅन्ट व्हाईट शर्ट घातलाय फॉर्मल. त्याला म्हणलं नाईट पॅन्ट घाल. ते म्हणते यार मला फोटो काढायचे म्हणे. मग मी तिथं कपडे कसे घालू.
म्हणलं बरोबर वाचणार म्हणलं म्हणलं तू. आणि हे बघ का नवीन बुट नवीन पॅन्ट आत्ताच कपडे आणले भाऊनी, दाढीला कटबीट मारलाय. मा अवतार इतका घाण झालाय, कटिंग नाही दाढी नाही काहीच नाही, मला डायरेक्ट उचलून घेऊन चालले तुम्ही. अजून एक प्लेअर आले आमचा, अजून एक प्लेअर, 2 प्लेअर आले आमचे. मनोज भाऊ, अरे जीन्स कोड, अरे बाप. आप्पा आप्पा आम्ही चाललो आता खळ्याला, ते हरिश्चंद्रगडच्या. म्हणजे मी काय म्हणतो, मग म्हणणं असं आहे की हे बुट घालून ट्रेकिंगला कोण जातं? हे मिस करते आता खाली गेल, तुम्ही त्यानं बुटं दिलेली मला दिवाळीला. तेव्हा म्हणलं ट्रेकिंगला जाताना अशी बुटं घाल. आणि जीन्स पॅन्ट कुठं काय आली? कोणती मी तू डायरेक्ट पिशवी घेऊन आलाय? जीन्स पॅन्ट ती बाय भैया. मी तू डायरेक्ट पिशवी घेऊन आलाय? हा पिशवी अवय डायरेक्ट खळ्यातून मी इकडे आलेले. वाव. चला बर चला मग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आम्हाला गाडी पुढे नारळ फोडायचं, त्याच्यामुळे आम्ही रात्रीच्या 2 वाजता हे दुकान उघडून राहिलो. उघडा उघडा. तुम्ही नारळासाठी इथपर्यंत यायची गरज नाही तुमचा कॅमेरा. चुप कर बे कुत्ते. आम्हाला यावं लागतं भाऊ. लांब घुसले नाही आम्हाला यावं लागतं भाऊ. युट्यूबवर बनणार आहे भाऊ. हा मग आम्हाला पैसे आहेत, आम्ही कोण नाही बनणार भाऊ. तुम्ही बरोबर नको करू गरीबाला. नाही कोण गरीब? टॅक्स इन्कम टॅक्स हे सगळे युट्यूबवर लागेल. हो ना. नारळ घेऊ मस्त गाडी पुढे फोडू. मस्त गणेश भाऊ आले आमचे, गणेश भाऊ. हे चला बॅगी टाका गाडीत. मग चार्जर काढून दे बघतो. हा हे नारळ घेतलंय, नारळ त्याला सोलन भाई नारळा. त्याला पण नको बोलू. एक एक जण इकडून ये आणता, इकडून ये नारळ आणता, इकडून ये ना गुलाल आणला. आता गुलाल इथं गाडी पुढे फोडायचं आहे. सॉरी गुलाल वाळ काय करायचं ते काय म्हणते? युट्यूबरच्या लायकीचं ना वर्गणी करून याला युट्यूबर बनलं. सॉरी भाई सॉरी भाई, माफ कर माफ कर. सांभाळून घ्या भाई तुम्ही. फायनली जी ट्रिप कॅन्सल झाली होती ती थेट चालली हरिश्चंद्रगडला मस्त एन्जॉय करण्यासाठी. या मित्रांसोबत या गाडीमध्ये नारळ पडलं खाली. नारळ पडलं खाली. चलो मोरया, ये मोरया. फायनली थेट जाऊ हरिश्चंद्रगडला, मस्त महादेवाच्या मंदिराचं दर्शन करण्यासाठी आणि मस्त एक्सपिरियन्स करू. बॉईजची फर्स्ट ट्रिप आहे, सो मस्त आहे. जाऊन मस्त ट्रिप एन्जॉय करू. सो चला ते देऊन टाक भावा घरात आता. अरे आम्हाला लावायचं आहे. लावला सगळ्यांना लाव. जय हिंद जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र. इकडे जय हिंद जय महाराष्ट्र. हा हे थांबा रे थांबा रे थांब. हे टाकायला गाडीत, हे टाकायला गाडीत, हे टाकायला गाडीत खरंच. हे नारळ घ्या ना रात्री खाऊ सोबत मध्ये. फेका लागतं का? फेक बार. वा 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 वा. म्हणून भाऊनी बुट बिटा काढली त्यांचे ब्रँड बुट. चला या टँकर बोलते. हे चला चला चला. गणपती बाप्पा मोरया. फायनली गाडी निघलेली आहे त्याच्या रस्त्याला थेट हरिश्चंद्रगडला. राहुल भाऊ हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. एकदा बर्थडे विश, एकदा बर्थडे विश, एकदा बर्थडे विश, एकदा बर्थडे विश. पार्टी तो बनती. हा पुरा खर्च राहुल भाऊ गाडीकडून. पुरी ट्रिप राहुल भाऊकडे. राहुल भाऊचा बर्थडे आज. मस्त 2:30 वाजलेले आहे. मस्त 2 वाजले का? सॉरी सॉरी मित्र 2 वाजले. मस्त निघलो आम्ही. थोडा टाइम जरा सांगण्यात मागं पुढे झालं, ते घेऊन जातं. मस्त निघलोय, वाळूजवरून निघलोय थेट हरिश्चंद्रगडला जायला. मध्ये मध्ये थोडे स्टॉप घेऊ आणि मस्त एन्जॉय करत जाऊ. रात्र झाली, झोप नाही लागली पाहिजे. सो भाऊंसोबत पण मस्त गप्पा मारत जाऊ. त्या ट्रिपचा हा पहिला स्टॉप चहा पिण्यासाठी थांबलोय आम्ही. ही बॅग काढून घेतली, याच्यातनं पॉवर बँक वगैरे ते काढून घेतले म्हणजे मला लागल भाई समोर. त्याच्यामुळे चहा पिऊ, मस्त झोप नाही येणार आणि मस्त आपली ट्रिप एन्जॉय करत करत जाऊ. सगळे 3 जण बसले आम्ही बाकीचे गाडीमध्ये. सो मस्त चहा पिऊ. रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत. 2:30. मस्त गाड्या चालते इथं ट्रॅव्हल्सच्या. हे पण सगळे जाणार येणारच आहे भाई. ह्या बस मधले मजेत बरं का. याच्यातली जी भारीतली बस आहे समजा ही बस आहे. ह्या बस मध्ये इतकी मजा येते भाई. मी फर्स्ट टाइम गेलो तर पुण्याला, तुम्ही ब्लॉग बघितले, हेच कपडे होते त्या बस मध्ये. पण मस्त मजा येते भाई त्या बस मध्ये जायला. आता मस्त आपली इर्टिगा घेऊन आलेलो आपण, जे रेंटची आपली नाही पण आपलीच आहे ती.
मस्त पोरं एन्जॉय करत करत रात्रभर आम्ही मस्त गप्पा मारत मारत जातोय. मस्त चहा पिऊ आणि मग डायरेक्ट चाय आली, चाय चहा पिऊ चहा. तर आता आम्ही चहा पिऊन निघलो होतो. मस्त आता समृद्धी महामार्गावरती आलोय. समृद्धी महामार्गावर मस्त गाडी चालत चालू आहे. आमच्या इथं मस्त गप्पा चालू आहे भाई. सगळ्यांची मजा घेते इकडून तिकडून. बोबडे मस्त पुढे बसलेले, बोबडे टँकर आले मस्त मस्त सगळेजण बसलेले. सगळेजण लाजत मनाची भावना ऐकून घ्या. जोपर्यंत जिवंत आहे आपण तोपर्यंत नको रे नको ना. पब्लिक जोपर्यंत देवानं दिलेलं जेवढं बी आयुष्य आहे, सारं कामवण्यात आणि जिंदगीत वाया घालवायचा नसतो. काही गोष्टी आहे ना मित्रांसोबत पण बाहेर निघायच्या. चक्कावरला बंडलला जमा करणारे भाड्या तू एक ना एक दिवस सारा इथं सोडून जायचंय. तुलाच नाही प्रत्येकाला जायचंय भैया. तर एकदा आलेलं आहे जिंदगीमध्ये तर एकदा तरी हिंडून घे भावा. आणि या मित्रांसोबत जो क्षण घातला ना तू कोणासोबत पण घाल, परत येणार नाही भैया. कसं आहे क्वालिटी बिलिटी कशी वागलं खतरनाक आमचा. आम्ही ना चहा पिली का त्यापासून आम्ही गाडी नुसत्या गप्पा मारते भाई. नुसत्या गप्पा चालू. या गप्पा त्या गप्पा सगळे एका जणाची गप्पा एका जणाची मजा घेत आहे. मस्त समृद्धी महामार्गावरती मस्त गाडी चालू आहे आमची. लय मजा येते. मला वाटलं एवढी मजा येईल म्हणून मी मागं पुढं टाळतो. पण मजा म्हणजे मजा येते. मी चिकन खाल्लं. शेट बोला जेवण करायचं आपल्या हॉटेलला. यस जेवण करायचं मजा घेतो. उपास शनिवार आता धरून उपयोग नाही तो. हा धरलो शनिवार बिनिवार. आम्ही गाडी थांबवली आहे आमची ना. भाई किती अंधार आहे पहा ना, काही दिसत नाही इकडं. मस्त ना आमच्या बॅग मध्ये खायबे चाललं होती. बॅगच आमची माग होती त्याच्यामुळे मस्त ही बॅग काढू आता याच्यातून. चालन पुढचा लावून राहुले. काढा बॅग काढा. समृद्धी महामार्गावरती जिथं लाईट नाही तिथं इतकं भकास वाटतंय. पहा ना मी आता असं पै चालतंय. काहीच दिसत नाही इकडून तिकडं, काहीच दिसत नाही. पुरा रोड खाली फक्त गाड्या बाकी काहीच नाही भाई, काहीच नाही. त्याच्यामुळे ना म्हणजे समृद्धी महामार्ग खूप रिस्की आहे. जे ओव्हर स्पीडिंग जे करता का त्यांसाठी खूप रिस्की आहे. कारण स्पीड खूप राहते ना मध्ये आधी काहीच करता येते. त्याच्यामुळे झालं. समृद्धी महामार्गावरची मी तुम्हाला एखादी गाडी दाखवतो भाई. त्या गाडीमध्ये किती स्पीड आहे समजा. आता या बाई एक गाडी येते समोरून, त्या गाडीची कमीत कमी स्पीड लई स्पीड असेल म्हणजे 200 ते 300 तरी, सॉरी 200-300 नाही 150+ तरी स्पीड असेल. आवाज पाकित येतो. आता ही तरी लोडिंग होती पण ज्या कार्स वगैरे त्यांना चांगली स्पीड असते ना त्याच्यामुळे म्हणजे स्पीड खूप जास्त राहते, खूप जास्त. सकाळचे 5 वाजले. 5 आम्ही थोडं वॉशरूम साठी थांबलो होतो. मस्त वॉशरूम साठी थांबलोय आम्ही. थोड्या वेळातच आपला सफर जो आहे रात्रीचा तो संपणार आहे. थोड्या वेळातच सकाळ होईल बाई. कुत्रं दिसते मला समोर. नाही कुत्रं नाही. आम्ही ना या गावात थांबलोय. पुरा सामसूम एरिया, पुरा सामसूम. मस्त गाडीत बसू आता परत एकदा. चहा वगैरे पिऊ थोडा समोर आणि मग हरिश्चंद्रगडला पोहोचून जाऊ. मस्त मजा येते. झोप येत नाही राव. 5 वाजले. रात्रभर झोपलेलं नाही आज. आम्ही मस्त पहिले धिंगाणा केला. आता मस्त गाडीत बस. सकाळचे 5 वाजलेले. आम्ही मस्त गाडीमध्ये आणि आम्हाला पाऊस लागलाय. पाऊस तुम्हाला बघा हे दिसतंय का म्हणजे हलका पाऊस चालू आहे. जास्त जोरात नाही चालू आहे पण मस्त मजा येते भाई. असंच जर पाऊस आम्हाला गडावरती भेटला हरिश्चंद्र गडावरती तर किती मजा येईल. म्हणजे मस्त भिजत जाऊ पण एवढं की भाई रिस्की राहील. मजा येईल खरंच भाई. मजा नाही हे अंडरपेंटी वाले होणार आहे. हँड्रेड वाले होणार हो. तो इथे बॉक्सवाली किती पाणी जाईल त्याच्यात. हा हे फक्त पवनला माहिती कारण त्याचा पराक्रमच करेल. युअर राईट ब्रो. या ब्रो. मनोज बोबडे ऑलवेज राईट. You know very well, but
पाऊस लागला त्याच्यामुळे मजा येते मस्त गाडीमध्ये बसून भाई मस्त. याला 8वी पर्यंत कचट येत नव्हतं, पण आहे ना ते काय कॉलेजला गेला ना 4-2 दिवसामध्ये तुला ज्ञान शोधायला लागला भाई. ते जाऊन तिथे शाळेमध्ये शाळेमध्ये चड्डी फाडली नव्हती का? याच्या शाळेत चड्डी पण फाडली. शाळेत चांगला पण होता शाळेमध्ये, चड्डी पण फाडली शाळेत तुम्हाला. ऍक्च्युली नाही काही याला चांगलं माहिती काय काय विसरला का? विसरले, जाऊन द्या. मस्त पावसामध्ये मस्त एन्जॉय घेतोय पावसाचा. सगळेजण झोपले, एक जण जागी अर्धे झोपलेले. अर्धे झोपलेले म्हणजे एक डोळा लागले, एक डोळा मस्त पाऊस चालू आहे बाहेर. उजेड पण झाला वाटतं काय थोडा. युअर राईट ब्रो. हा ना, उजेड पण झालाय भाई. युअर राईट. काय नाही येत ना थोडा उजेड पण यायला लागलाय भाई. आता मजा येईल. माझ्या येईल भाई. या पवनचा ब्लॉग पाच जा भैया, कारण हा आहे ना गंधनाच्या बाजूला राहून भैया परिस्थिती चांगली त्याची, तरी हा भिकाऱ्यासारखा करतो. काय भाई वाटायचं भेटायचं काही नाही भैया. ब्लॉग हा मनापासून पाहत जा तुम्ही. हो, आणि माणसाला, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करत जा भाई. मला एक सांग. हा बोल. ते हाताला नेल पेंट कावर लावली? युअर राईट ब्रो, बट अँड आय एम युअर डोंट शेअर टू युअर कहाणी. वाय भाई इथून एवढा भारी व्ह्यू येतोय, एवढे भारी डोंगर दिसत आहे, इतका भारी नेचर येतोय भाई. बाप रे बाप. आणि पाऊस चालू आहे बरं का, हलका हलका पाऊस चालू आहे तिथं. हे डोंगर मला किती भारी दिसत आहे. मस्त पाऊस चालू आहे, एकदम भारी नेचर झालंय. असंच जर नेचर तिथं असलं तर काय मजा येईल. आम्हाला वाटतंय की बाहेर पाऊल ठेवा, पण बाहेरला पाऊस चालू आहे त्याच्यामुळं पाऊल नाही ठेवता येते. आणि आता पाऊस वाढलाय. पण व्ह्यू पैसा वसूल पैसा. इथं घाटामध्ये आम्ही खाली उतरलोय भाई. काय व्ह्यू येतोय, काय व्ह्यू. पैसा वसूल ट्रिप आहे, पैसा वसूल पहाड आहे. काय सुंदर व्ह्यू येतोय, काय सुंदर. आम्ही मस्त अशा जागेवरती थांबलोय. किती सुंदर व्ह्यू आहे, किती सुंदर. बाप रे बाप. नो चॅलेंज या ट्रिपला, नो चॅलेंज. असं मी ट्रेकर सोबत पण जाऊन असं जागोजागी थांबू शकलो नसतो, पण इथं थांबतात. हे पाणी, हे निसर्ग, हे वातावरण आणि हा अविस्मरणीय अनुभव कायम मी माझ्या या ब्लॉग मध्ये, या व्हिडिओ मध्ये कॅप्चर करून ठेवतोय. जे तुम्हाला बघता येईल, मला बघता येईल, सगळ्यांना बघता येईल की आम्ही काय काय मजा केली होती. हे वातावरण बघा ना भाई, काय काय दिसतंय. बाप रे बाप. मज्जाच मज्जा भाई. तिने मला कॉन्टेंट भेटेल म्हणा. काय हा का, ठीक आहे फोटो काढत म्हणे. नाही फोटो काढत म्हणतोय. काय आलं तुषार भाऊ? आलं मनोज भाऊ एवढे. मी आता नवीन रॅप आणणार आहे भैया. कसा? समाटा समाटा डॉन. तुला वाटतं भाई असं मी तुला कट करल? तो जोगेश्वरीच ब्लॉग पाहिला होता ना? तुझी जिंदगी कट होईल. हा राहुल भाऊ, जरा राहुल भाऊ पोज बीज देऊन मस्त फोटो काढ पटकन. हा चल 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 चल. ए मनोज चल मनोज चल. अरे ताकडा ता फोन वर माझ्याकडे चल ना. अय माकड चल ना मनोज भाऊ, चल ना प्लीज, चल ना. तुला दरीतून मी लुटून देणार चल ना. अय चल ना रे, मजाक ना करू यार. आता म्हणत होतो लेकर चांगले आणि हेच आता खोडकर बना.
येताना चहा आणि रेनकोट घेऊ. गाडीत बसलो ते मस्त रेनकोट घेऊ. चला उतरा. मस्त रेनकोट. चहा द्या फक्त पहिले. किती चहा घ्यायचा? चहा कोणाला घ्यायची? चहा कोणाला घ्यायची? चहा घ्या चला. चहा प्यायची कोणाला? ये वडी आग दुखतंय माझं. सकाळ झाली, झोपलो नाही आपण रात्री एक तर त्याच्यामुळे. मस्त जवळ जवळ आहे. 15 किलोमीटर राहिलंय. मस्त माझ्या इथवरती जायला. चहा घेऊ आधी. अरे रगत नाही हा मी तर दिवसभर दुकानावर बसतो. काल झाली काय मग मी तर दिवसभर दुकानावर बसतो. कर मी तर दिवसभर दुकानावर बसतो. मग तो मुळे झालं तर तुला. मला मुळे झालं मी बंद करून टाकलं माहिती का. म्हातारा आहे प्रॉपर ह्यो असाची ड्रायव्हर म्हणून ठेवली त्याच्या पप्पाला ऑर्डर मग घेऊ आणा. चहा आली. चहा घ्या रे भाई. तुषार भाऊ चहा घ्या. हा भाऊ चहा घ्या. चहा पिऊ. तुला प्यायची का रे? मस्त चहा पिऊ भाई. थोडं अंगाला तरी बरं वाटन. कवाचं गाडीत आकडून गेलं आता. मस्त रेनकोट घेतलंय तर मी घरून आणलं होतं. मस्त आता थोडा सफर बाकी आहे आपला. हा बा नाही आहे 13 आहे. द्यायची गाडी पुढे जरा रस्ते. हा का? हे घाटाचे का? एक घाट आहे ना पुढे चढायचं. अच्छा चला. बारीक बारीक पाऊस. हा काका दुकान द्या भाऊ. काका दुकान द्या काय? हॉटेल इंद्रायणीला नक्की विजिट करा मित्रांनो. जातानी तुम्हाला रस्त्यात लागलच आहे. नक्की या काकाकडं. कुणीकडे रस्त्यात जातो नेमकं ते दिसल त्यांना. हे काका ठिकाण बिकाण हा सांगा काका. ठिकाण सांगा तुमचं. खडकी तालुका अकोले जिल्हा मध्ये. येस नक्की विजिट द्या मित्रांनो. आपल्या चॅनलचं नाव सांगून या. कोंबडी पळाली. फक्त 13 किलोमीटर बाकी. तू चुप रे. 5,000 मला रस्ता बंद आहे राव. पुढे जायचंय आम्हाला. काय म्हणले? पावती बर किती? एवढे एका व्यक्तीचे 50 गाडीचे 150. कळसुबाई हरिश्चंद्र आणि तिथं सुविधा काय काय? सुविधा काय काय? एवढे पैसे घेऊ राहिले. माणसाचे 50 रुपये घेऊ राहिले. 100 माणसं आले. किती पैसे होऊ राहिले यांचे? अवघडच यार. तिथं समोर जायचंय याच्यासाठी गाडीचे 150 पर पर्सनचे 50. मजा आहे. किती पैसे होईल? आता लोक एवढे गाडीमध्ये. हे लोकांचे किती पैसे होतील? अरे एवढं कशाला लाजू राहिले? थांबा मी जातो ना. पाऊस चालू आहे बाहेर. ठीक आहे भाऊ. थांब मला बरं थांब रे. एवढे पैसे नाही रे बाबा. त्याला नाही रेकॉर्ड करायचं. आपला रेकॉर्ड करू आपण. विषय कसा झालाय हे इथून ना अभयारण्य. यस ब्लॉगिंग. इथून ना मध्ये अभयारण्य आहे. त्याचे ना हे तिकीट घेत आहे म्हणजे पर पर्सनचे 50 रुपये आणि गाडीचे चार्जेस 150 रुपये. म्हणजे किती पैसे लागतील भाई असे. आणि किती लोक येत असं दिवसातून किती पैसे लागत असतील. इथून मध्ये यांच्या अंडर येतं नाही त्याच्यामुळे हे चार्ज देत आहे. ठीक आहे पावती देत आहे ना भाई. बस झालं. पावती पाहिजे ना आपल्याला. पावती जर नसेल देत तर मग विषय वेगळा होता. पावती देत आहे ना. ठीक आहे द्या रे. आधी भाऊ 7 जण सांगून लय मोठी गर्दी करेल. यस ब्लॉगर ब्लॉगर म्हणजे आमच्यासाठी देव माणूस घ्या ना. फाडून घ्या ना. यांच्या गाडीत बसायचं आपल्याला. त्यांचं घ्या ना. इथून किती अजून समोर? 9 किलोमीटर. अजून नवी.
चला हा येऊन ते त्यांच्या टाकीत जाऊन बसवले आपण. संभाजीनगर पावती फाडणं चालू आहे. गाडी नंबर थांबा एक मिनिट, आम्हाला बघून द्या गाडी नंबर काय, सगळ्या डिटेल घेणं चालू आहे. MH12 जे ह्या गाडीला किती भाऊ, ह्या गाडीला किती पैसे, ह्या गाडीला किती पैसे? 50. ह्या गाडीला 50 आहे. वा बेटे सबको पैसा लागता इधर. आपल्या वाळूला बी आपण असंच घेऊ डायरेक्ट. तुमच्या घरापुढं काय यांच्या घरापुढं म्हणजे टोल टाकून द्या असं आपण, पैसे द्या मग दुसरीकडे जा. हा इकडे का यांचं काही खरं नाही. इकडे आणते पावती, पावती सांभाळून ठेवा. फोटो काढून. प्रायव्हेटला गाडी लावू नका, नाहीतर परत पैसे घेते. प्रायव्हेटला म्हणजे तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंट ते पार्किंग आहे ना मोठी, अच्छा. तिथे लावा. ही पावती फाडली बाई 500 रुपयाची. मस्त मध्ये जाऊ आता. चला 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 भाई इथं नेटवर्क नाही. ते आशिकला गेला. मुस्कान काय आशिक? ओए नहीं मैं नहीं करती, तू प्यार कर देगा. ओए मुस्कान चल. तर फायनली हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी आलोय, म्हणजे 9 किलोमीटर इथून फक्त. आता आपली गाडी काढून डायरेक्ट त्या साईडला जाऊ. अरे त्याच्या ट्रिपचे फोन चालू आहे. अरे मला सोडून चालले. अरे बा मित्रांनो, मस्त आता इथून पुढचा सफर आपण चालू करूया. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल, ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुढचा व्लॉग आपला हरिश्चंद्रगडचा येणार आहे. तिथलं पुरं काय काय ते सगळं तुम्हाला दाखवतो. मस्त मजा येणार आहे. मस्त जाऊ. तुला पुढे बसायचं आहे का? ठीक आहे. हा मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये, नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.